आज सकाळी आणि आम्हाला कळलं इथे फिश ॲक्वेरियमचं काहीतरी चालू आहे. आज संध्याकाळी 5:30चा टायमिंग होता. मी माझी वाईफ आणि 2 मुलं आम्ही बघायला आलो. 100 रुपये तिकीट आहे पण पैसे पूर्ण वसूल आहेत. 100 रुपयात आम्ही ते फिश टँकचं बघितलं. ते मुंबईला जसं ते बनवलेलं आहे वॉटरमधून जायचं तसे पूर्ण इथे बनवलेलं आहे. कोणालाही यायचं तर इथे नक्की या, इथे आपली व्हिजिट करा आणि त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर हे खेळ तुम्ही बघा. मुलांचे खूप आनंदी होतील मुलं. आणि खाण्यासाठी ते वेगवेगळे स्टॉल लावलेले आहेत. पूर्ण पैसा वसूल आहेत. आम्ही तर खूप मजा केली आज येऊन इकडे. नमस्कार सातारकर. आपण मला प्रत्येक वेळी प्रत्येक वर्ष किती 25-30 वर्षापासून पाहत आहात. मी प्रत्येक वर्षी आपल्याला नवीन नवीन पाळणे स्वरूपात मी आपल्याला दिसत आहोत. आज सातारच्या ग्राउंडमध्ये प्रत्येक वेळी आपल्यासमोर येत आहोत. वेगवेगळे ग्राउंड्समध्ये पाळणे जायंट व्हील फनफेअर लावतो आपण. असंच एक संकल्पना डोक्यात आली आणि सांगली येथील माझ्या मित्रांनी फिश 100 एकर वॉटरचं लावलेलं होतं. ते मी साताऱ्यात आणायचं सांगितलं आणि ते साताऱ्यात आणलं आणि ते साताऱ्यात आज 21 तारखेला चालू केलं. सांगायचं तात्पर्य की देवाने निसर्गाने काय समुद्रात दडवलं आहे ते आपल्याला पाहायच कधी कंचित भेटू शकत नाही. पण ते आपण समक्ष डोळ्यासमोर आपण प्रत्यक्ष क्षणी पाहणार अशा क्षेत्रात आम्ही इथं अंडरटेकिंग वॉटर टँक केलेला आहे. त्यात जगातील सगळे मासे आपल्याला पाहायला मिळतील. वेगवेगळे प्रजातीतील मासे आपल्याला पाहायला भेटतील. तसेच आत आपल्याला खाण्यासाठी स्टॉल्स उपलब्ध आहेत. जायंट व्हील फनफेअरमधले सगळे पाळणे आहेत. सुनामी म्हणून एक नवीन पाळणं आलेलं आहे चायना. असे वेगवेगळे आपण प्रत्येक वेळी घेऊन आलेलो आहोत. तर प्रत्येक वेळी मला सातारकर साथ देत आहात अशीच मी आपल्याकडून अपेक्षा करतो. आणि याही फनफेअरला कोटेश्वर मैदान इथे आपण याल अशी मी आपल्याकडे विनंतीपूर्वक हे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हम लोग अभी पूरे बच्चे लोग आए थे. ये सुनामी हम लोग ने ट्राई किया अभी, तो एकदम बहुत मज़ा है. सब लोग को मज़ा आया ना? बहुत मज़ा आया. इधर आए थे हम कोटेश्वर में एक्वेरियम देखने, पर अचानक ये देखे तो ये भी हमने फुल एंजॉय किया. और ये जो नई राइड है इसमें बहुत मज़ा आया. अनएक्सपेक्टेड थिंग हो गई हमारे साथ इधर. यहाँ हमारे सलीम चाचा है, ये सातारा में पूरे जूली फेमस है ऑलरेडी इनके, तो फिर ये भी उन लोग ने नया लेके आए. इसमें भी हम लोग ने बहुत एंजॉय किया. ओवरऑल बहुत अच्छा था. और ये थोड़ा ज़्यादा डरावना था हमारे लिए पहले टाइम. बहुत अच्छा था, सब अच्छा था. Hi guys, मेरे ID फॉलो करो, सब्सक्राइब करो.